जय गुरुदेव. देही देव आहे बहुताचे मत, मग का ते गेले मृत्यूपंथे. श्रमू नका व्यर्थ पोचट हे ज्ञान, शंकराचे ध्यान भजन करा. प्रेमे भावे तुम्ही नाचावे रिंगणी, प्रेमे शूळ पाणी वश होतो. महादेव मने निश्चयाचे फळ, पडेल तात्काळ आचळा माझी. या राजयोगी संत महादेव प्रभूच्या अभंगाचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे. देही देव आहे बहुताचे मत, मग का ते गेले मृत्यूपंथे. माणसे म्हणतात की आम्हाला भक्ती करायची काय गरज आहे, आम्हाला पूजा करायची काय गरज आहे, आम्हाला ध्यान करायची काय गरज आहे, आम्हाला नामस्मरण करायची काय गरज आहे, आमच्या देहामध्येच देव आहे असं म्हणून कुठलीही साधना करत नाहीत आणि देहातच देव आहे या भावात राहतात. मग संत विचारतात, मग असं देहात देव आहे, देहात देव आहे असे म्हणतात आणि शेवटी मृत्यूशय्येवर पडलेले असताना मी मरत आहे, माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या प्रॉपर्टीचं कसं होईल असा विचार करत आपला देह सोडतात आणि मरतात. त्यावेळेस महादेव प्रभू म्हणतात, हे जे तुम्ही पोचट हे ज्ञान, श्रमू नका व्यर्थ पोचट हे ज्ञान, शंकराचे ध्यान भजन करा. जसं एखाद्या पोपटाला, घरी पाळलेल्या पोपटाला शिव 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 म्हणतो, तो सतत शिव शिव म्हणतो, पण काय मी म्हणत आहे ह्याचं त्याला ज्ञान होत नाही, त्याला जाणीव होत नाही आणि मांजराची झडप पडताच ट्यां ट्यां करीत मरतो. तसं श्रमू नका व्यर्थ पोचट हे ज्ञान हे तुम्हाला मृत्यूपासून सोडविणार नाही. मग काय करायचं? शंकराचे ध्यान भजन करा. सद्गुरुनाथाला शरण जा आणि सद्गुरुनाथाला प्रश्न विचारा, मी जीव आहे का शिव आहे, मी कोण आहे? त्यावेळेस सद्गुरुनाथ उपदेश करतील की तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतील. ते तूच आहेस, ज्या परमात्म्याला शोधत आहेस, तो सर्वत्र भरलेला परमात्मा तूच आहेस. हा उपदेश केल्यानंतर तुम्ही ते श्रवण करा, मनन करा, त्याचं निधिध्यासन करा आणि त्याचं ध्यान हृदयात करा की मी शरीर नाही, मी मन नाही, मी प्राण नाही. कारण शरीराला जाणणारा मी आहे, मनाला जाणणारा मी आहे, श्वास उच्छ्वास रूपानं प्राणाला पाहणारा मी आहे. या तिन्हीपेक्षा वेगळं तत्व असलेलं मी शिव आहे. या डोळे झाकून तुम्ही याचं ध्यान करा आणि माझा परमात्मा सर्वत्र भरलेला आहे या भावानं त्याचं भजन करा असं महादेव प्रभू सांगतात. यानंतर पुढे म्हणतात, प्रेमे भावे तुम्ही नाचावे रिंगणी, माझा परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, सर्व माणसामध्ये भरलेला आहे आणि तुम्ही या विश्वरूपी रिंगणामध्ये आनंदाने नाचा, सर्वाशी प्रेमाने राहा आणि तुम्हीच जर सर्वांमध्ये असाल तर कुणाचा द्वेष मत्सर करायची गरज नाही. प्रेमे भावे तुम्ही नाचावे रिंगणी, प्रेमे शूळ पाणी वश होतो आणि माझा शिव सर्वत्र भरलेला आहे या भावाने तुम्ही संसारात राहाचाल. त्यावेळेस तुम्हाला तुमचं जीवन आनंदमय होईल. आनंदाने नाचत नाचत तुमचे व्यवहार होतील. नाचणे याचा लक्षार्थ, वाच्यार्थ आणि लक्षार्थ घेतला तर तुमचं जीवन आनंदमय होईल. कारण तो शिव तुम्हाला वश्य झालेला हृदयस्थ परमात्मा आनंदरूप आहे. महादेव म्हणे निश्चयाचे फळ, पडेल तात्काळ आचळा माझी. सद्गुरूकडून महावाक्याचं श्रवण झालं, त्याचं
मनन झालं मीच शिव आहे, मीच शिव आहे, मी देह नाही, मन नाही, प्राण नाही, असं निधिध्यासन झालं आणि तुमची बुद्धी निश्चयात्मक झाली की मी शिव आहे आणि सर्वत्र भरलेला परमात्मा मीच आहे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, अशी तुमची भावना होईल. महादेव प्रभू म्हणतात निश्चयाचं फळ लगेच तुम्हाला नाव अँड हेअर, तुम्हाला आत्मप्रचिती येईल, परमात्म्याचा साक्षात्कार होईल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ओम शांती शांती शांती.